व्हिडिओ बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये मला थोडं खोटं बोलायचं आहे माझ्याबद्दल आणि तू त्याच्यावर एग्री कर आणि तू अजून वाढवून-चाढवून जरा माझ्याबरोबर व्हिडिओसाठी बोल. ठीक आहे? गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये. मला खूप सारे कमेंट्स यायला लागले आहेत आता आणि मी खरंच खूप खुश आहे, कारण की ते कमेंट्स जे आहेत ते माझ्या कोणत्या ओळखीच्या व्यक्तींकडून नाही आहेत, खूप नवीन व्यक्तींकडून मला कमेंट्स येत आहेत आणि खरंच मला खूप छान वाटतं आहे की तुम्ही मला भरभरून प्रेम देत आहे. आज रविवार आहे. अभि काहीतरी कामानिमित्त ऑलरेडी बाहेर गेला आहे. तो दुपारी जेवायला येणार आणि तुम्हाला तर माहिती आहे, महाराष्ट्रीयन घरामध्ये रविवार म्हटलं की काळी पिशवी असणं गरजेचं आहे. बरं, त्याबरोबर आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या आयुष्यातलं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पात्र, ज्याला आपण म्हणू शकतो. ह्या व्यक्तीला तुम्ही आधी नाही भेटला आहात, सो आज मी तुम्हाला भेटवते. तर ही आहे माझ्या आईवडिलांची दुसरी चुकी, कारण की पहिली चुकी ऑलरेडी तुम्ही रोज बघताय. तर हा आहे माझा भाऊ, त्याचं नाव आहे आशिष. आज तो मला ॲक्च्युली व्हिडिओ निमित्तच मला काहीतरी हेल्प हवी आहे आणि त्याच्यासाठी तो आला आहे. ह्या माणसाला तुम्ही बरेचदा मध्ये मध्ये असंच बघाल, कारण की माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण त्याचं असंच इतकाच रोल आहे की मधून कुठेतरी तो तुम्हाला जाताना दिसेल. व्हिडिओ निमित्ताने थोडं काम आहे, त्याच्यासाठी तो आज आला आहे. तर म्हणून मी जेवणासाठी तयारी करते. आज आपण बनवणार आहोत चिकन डोसा आणि त्याच्यासाठी मी ड्रमस्टिक जे असतात, लेग पीस आपलं, ते फ्राय करणार आहे. सगळं झाल्यावर मी नक्की तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली ते कसं दिसतंय. तोपर्यंत ह्या कंस मामाला माझ्या कृष्णाबरोबर खेळवते. आसामला डोंगरा डोंबिवली. हे बघ, 55 कुठे? 55 कुठे? अर्जुन, तू मामाला. अरे वाह! अर्जुन मामा. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तंदुरी चिकन बनवते, सो त्याच्यासाठी थोडं मी मॅरिनेशन क्रिएट करते ड्रमस्टिकसाठी. सिम्पल आहे मोस्टली. आपल्याला जितकं वाटतं ना ते कठीण ऍक्च्युली नसतं. घरी त्यासाठी ते सगळं जेवण बनवणं किंवा ते सगळे फूड आयटम्स बनवणं जे आपण बाहेर खूप जास्त अप्रिशिएट करतो. ठीक आहे. ऑल्दो इट्स अगेन प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. मी नाही म्हणत काही की जे नाही बनवत ते ठीक आहे, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आहे. मला आवड आहे म्हणून. जर मला आज आवड नसती तर कदाचित मी पण बाहेरूनच ऑर्डर केलं असतं. ओके. सो थोडस तेल आणि बटर, मिक्स 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 मिक्स. बरं, तुम्ही आतापर्यंत बघितला असेल माझा स्किन केअरचा व्हिडिओ, जो मी तुम्हाला बनवला आहे तो. त्याबरोबर मी अजून एक आज टिप देणार आहे, पण ही टिप जी असणार आहे ना, ही लेडीज साठी असणार आहे. हा, म्हणजे जेंट्स पण ट्राय करू शकता, असं काही मी अशी भेदभाव नाही करत. लेडीज जेंट्स वगैरे सगळे करू शकता, पण मोस्टली हा प्रॉब्लेम जो आहे तो मी बघितलाय, ऑब्झर्व केला आहे की लेडीज ना क्रॅक्ड हीलचा खूप प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. सो त्या क्रॅक्ड हीलचा जो प्रॉब्लेम हा खूप कॉमन आहे आजकाल. म्हणजे आणि थंडी वाढली त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मार्केटमध्ये त्या रिलेटेड खूप क्रीम पण आहेत. मी कोणत्याही क्रीम बद्दल काहीही बोलणार नाहीये, कारण की टू बी व्हेरी ऑनेस्ट मी नाही युज केला. माझ्या कधी क्रॅक झाल्या नाहीयेत, पण म्हणजे अशा अगदी क्रॅक आणि त्या चरे वगैरे असं एवढं नाही, पण हा रफ होता, डेड स्किन जास्त येते, तो एक प्रॉब्लेम होतो आणि तो सगळ्यांनाच होतो. त्याचं मेन रिझन असं, आपण वेगवेगळ्या प्रकारचं चप्पल वापरतो. आणखी लेडीज जास्त ना चप्पलांवर एवढा खर्च करत नाही. म्हणजे जितके जेंट्स करतात ना, त्यांचे शूज आणि स्नीकर्स आणि सगळं तुम्ही बघितलात ना, ते लॉंग टर्म साठी घेतात. म्हणजे एक घ्यायचं आणि ते वर्षांत. सो त्यांचे ते स्नीकर शूज हे थोडे महाग असतात. त्या मानाने आपण लेडीज ना, आपण गोष्टी चेंज करत राहतो.
लवकर लवकर म्हणजे एका फंक्शन पुरतच मला घ्यायचंय. तर आपण जास्त महागडी घ्यायला जात नाही आणि त्या नादात काय होतं म्हणजे मीही तेच करते. त्या नादात काय होतं की आपल्या जे स्किन ची हेल्थ आहे, पायाची याची हेल्थ जी आहे ना, ती खराब होते. त्याच्यावर मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. घरी कोणतंही मॉइश्चरायझर, अगदी कोणतंही, जे कोणतं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता, ते कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा. आधी तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी करणार असाल तर झोपण्याच्या आधी पाय स्वच्छ धुवा. एक 5 मिनिटं पाय पाण्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर किंवा सकाळी जर तुम्ही घरीच असणार आहात दिवसभर तर ते सकाळी अंघोळीच्या वेळेला पण हे करू शकता तुम्ही. कोणतं पण जे घरी चांगलं मॉइश्चरायझर तुमच्या अवेलेबल असेल, वॅसलीन असो, कोणतंही, अगदी कोणतंही मॉइश्चरायझर जे तुमच्या घरी आहे, ते तुम्हाला लावायचं तुमच्या पायाला आणि एक हार्डली 1 मिनिट थोडं मसाज करायचंय टू लेट दॅट मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब इन युअर स्किन. ठीक आहे, थोडं तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे इतकं त्याला मसाज करा. हार्डली 1 मिनिट केला तरी चालतं आणि खूप घेतलात तर जास्त ऑब्व्हियसली करायला लागेल. अगदी थोडंच घ्या आणि कव्हर होईल पूर्ण पाय एवढं मालिश करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की घरी जे तुम्ही नॉर्मल आपण सॉक्स घालतो ना, घरी नाही घालत, ते सॉक्स जे आपले असतात ना, ते सॉक्स घ्यायचे आणि ते घालून ठेवायचे. ठीक आहे, एक पाय हे ऍटलीस्ट 1 ते 2 मिनिटं पाण्यात भिजलेले पाहिजेत. नंतर ते ड्राय करा, पूर्ण सुकवून मग त्याला ते मॉइश्चरायझर लावा आणि मग सॉक्स घाला आणि घरीच असणार असाल तर घालून ठेवा. 7-8 जितकं तुम्हाला जमेल तेवढे तास ठेवले तरी चालेल. आणि जर झोपणार असाल तर ठीक आहे, तुम्ही हे करून झोपूच शकता. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला हा फरक लगेच जाणवायला चालू करेल. कारण की ना बघा, मी आहे ना, माझ्यामध्ये तेवढे पेशन्स नाहीयेत की मी एखादं प्रॉडक्ट 2-2, 3-3, 4-4 महिने यूज करीन आणि मग त्याचा रिव्ह्यू देईन किंवा काय. तेवढे पेशन्स माझ्यामध्ये नाहीयेत. मला लगेच रिझल्ट लागतो. सो मी देणारे टिप्स हे असेच असणार आहेत की त्याचे रिझल्ट तुम्हाला क्विक मिळतील. हा, मी तुम्हाला सजेस्ट करू शकते लॉंग टर्म वाले, कारण की मी ट्राय केलेलंच असणार. बट वर्किंग आणि क्विक वर्किंग वाले हेच नक्की असू शकतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तोपर्यंत मी माझ्या चिकनसाठी वाटण बनवते. हा, बरं, मी कोकणी आहे, वाटण आमच्या जेवणात असतंच, पण मी जास्त खोबरं वापरत नाही. प्लीज, मला माहित नाही कोकणी लोक मला एक्सेप्ट करतील की नाही, पण विदाऊट जास्त अति खोबरं मी वापरते, पण इतकं नाही वापरत. युजली मी विदाऊट खोबरं ट्राय करते, कारण की एक कारण मी तुम्हाला सांगते. मला ना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे. ठीक आहे, सो आपण वाटण जे फ्रीजमध्ये करून ठेवतो ना, ते म्हणजे जर एखादी कोणतीही गोष्ट ती एका टाइम लिमिट पेक्षा जास्त शिळी झाली, 1 दिवसापेक्षा, प्रोबॅबली 1 दिवसापेक्षा, तर मला त्रास होतो. ठीक आहे, सो मला वाटण आवडतं, पण मी नाही वापरू शकत, मी नाही खाऊ शकत तेवढं असं. सो मी फ्रेश केलेलं वाटण खाते. ठीक आहे, आणि मोस्टली मी फ्रेश बनवायचंच ट्राय करते. सगळ्यात कडधान्य पण कधी मी केली ना, तर मी ट्राय करते की ताबडतोब मी वाटण बनवीन. ओलं खोबरं, सुकं खोबरं जे वापरीन, मी ताबडतोब बनवीन. मोस्टली वाटण फ्रीजमध्ये ठेवण्याचा वाला प्रकार मी अवॉइड करते. आज मी बनवणार आहे ना ते चिकन, ते विदाऊट खोबरं आहे. फक्त आणि फक्त कांदा मी चांगला ब्राऊन, जसं आपण वाटणासाठी करतो तेवढाच ब्राऊन करणार आहे आणि नुसती त्याची पेस्ट वापरून मी करणार आहे. ओके. थोडा बॅकग्राऊंड नॉईस येईल कारण की मी माईक लावला नाहीये. पण जस्ट क्विक मला एक दाखवायचं होतं. एक मसाल्याचा ब्रँड होता जो मला कधीपासून माझ्या बकेट लिस्टमध्ये होता आणि मला तो ट्राय करायचा होता आणि फायनली मला तो मिळाला आहे. अँड लुक, वाव, लाईक सिरियसली वास तुम्ही नाही घेऊ शकत. मी तुम्हाला सांगते, अतिशय टेस्टी असा येतोय. सो मी खरंच खूप एक्सायटेड होते या ब्रँडचा मसाला यूज करायला. मी टेस्ट करीन आधी, कारण मी अजून टेस्ट नाही केलंय. टेस्ट केल्यानंतर जर खरंच मला तो छान वाटला तर मी तुम्हाला सांगेन त्या ब्रँडचं नाव आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता आशिषची प्लेट मी रेडी केली आहे. ठीक आहे, मी बासमती तांदूळ आज लावलेला. चिकन आपलं रेडी आहे बघा, खूप छान आहे. इकडे मी फ्राय बनवलेलं ते आहे. सो ही आहे त्याची पूर्ण प्लेट, ज्याच्यामध्ये मी राईस, चिकन जे मी बनवलंय ते, तंगडी, हे फ्राय आहे. बरं, ह्याच्यात मी कोणताही बाहेरचा मसाला नाही वापरला, सगळे घरातले मसालेच ह्याच्यात वापरलेत. आणि कलेजी फ्राय. असं हे माझं पूर्ण छान असं ताट मी रेडी केलेलं आहे आशिषसाठी. मी अर्जुनसाठी अळणी भात केलाय चिकनचा.
त्याची रेसिपी मी आज शूट केली, त्यामुळे तो पण व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळेल आज किंवा उद्या, पण मोस्ट प्रोबेबली मी आजच टाकायचा प्रयत्न करते. बरं, आज मी आशिषवर एक प्रँक करणार आहे. बरं, आशिषवर मी आई पप्पांसारखा प्रँक नाही करू शकत ऑनेस्टली, कारण की त्याला काही घंटा फरक पडणार नाही. जो मी त्याच्या समोर बसून काहीही बोलत असेल, तो त्याच्यात धुंदीतच राहणार. सो मी त्याला त्याच्यावर एक प्रँक करणार आहे. मी त्याला सांगणार आहे, की मला व्हिडिओ बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये मला थोडं खोटं बोलायचं आहे माझ्याबद्दल, आणि तू त्याच्यावर एग्री कर आणि तू अजून वाढवून-चाढवून जरा माझ्याबरोबर व्हिडिओसाठी बोल. ठीक आहे? तो बघू, तो कोऑपरेट करतो का मला, आणि आणि मला सांगा, की तुम्हाला असे व्हिडिओ अजून हवे आहेत का? मोस्ट प्रोबॅबली मला वाटत नाहीये, की तुम्हाला अ, तो व्हिडिओमध्ये यायला पण तयार होईल. बट लेट्स सी काय होतंय. आशिष, हा माईक लाव ना. आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा आहे. माईक लावा. बोल ना. तर बघा, मी एक सिंपल आहे. मला थोडं माझं इम्प्रेशन जरा चांगलं करायचंय. ठीक आहे? सो मी आता बोलणार आहे. आपण नॉर्मल जेवायला बसायचं आणि मी असंच सांगणार आहे, की मी एक लग्नाच्या आधी ॲथलीट होते मी, आणि माझं खूप एक स्ट्रिक्ट शेड्यूल होतं, ज्याच्यात मी सकाळी 5 वाजता उठायची, रनिंगला जायचे, आणि डाएट मी एकदम कडक फॉलो करायचे अगदी. आणि मग त्यात तू अजून भर दे, की हां, मी घरी काय-काय खायचो, पण ही कधी खात नव्हती. ती फक्त सॅलड खायची किंवा असं तसं. त्याच्यामुळे थोडं माझं इम्प्रेशन जरा मला चांगलं करायचं. ठीक आहे? हा, चालेल. आधी एकदा हे सगळं आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला बघून मग कळेल की तू किती पण बोललीत ना, कोणाला फरक नाही पडत, खरं वाटणार नाही. आणि हे सगळं आधी देवासमोर उभी राहा. मी नाही करणार असं काय. चल, खोटाडी मला धर्म नाही बघत खोटं बोलायला, फक्त बाहेर जाताना मी खोटं सांगत जातो. एवढंच असतं. मी नाही काय बोलणार खोटं बिटं. चल, व्हिडिओ चालू आहे हा, अशी. ते काढ नंतर, मीच काढून देईन तुला. जा. याचं काय नको, खोटं बिटं नको बोलू ग. अरे, असं बोलतात. खोटं असं म्हणजे खरं वाटेल. पण आरशात लोकं बोलतात. छोट्या नाही, मोठ्या आरशात बघ, मग कळेल तुला. अरे, आता ते समजून घेऊ शकतात, की मी प्रेग्नन्सी नंतर माझं वजन वाढलंय वगैरे. मी जुने फोटो दाखवीन ना, पण ते तू पण कुठे आहेत? ते बघून पण हेच वाटणार खोटं बोलते. तुला काय फरक पडतोय? पडतो ना, खोटं बोलते. मी बोलतो खोटं असं बोल जे खरं वाटेल. असं खोटं नको वाटू, ते पण ते खूप खोटं ओळखतात वाटेल. का मला? हो, बघू ना आता. जरा खोटं नाही, तुझ्यासाठी एवढं खोटं मी बोलते, तू माझ्यासाठी एवढं खोटं नाही बोलू माझं शकत. खोटं असतं ते खरं वाटतं. तू बोल, मी आधी खाण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची आणि पहिली यायची, ते सगळं खरं वाटेल. त्यासाठी असं तुला हे करायची गरज नाही. टाळ्या पण वाजवीन मी मागे बरं, पॉम पॉम घेऊन नाचीन पण ते. असं पॉम पॉम घेऊन नाचीन पण ते. असं बरोबर. चल,